पैसा कमवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप मेहनत लागते आणि आपल्या देशात भरपूर लोक आहे जे खूप मेहनत करतात आहे. असं नाही आहे की सगळ्यांनाच सगळं आयतं मिळतं, सगळ्यांना फुकट मिळतं नाही आहे. मेहनत करूनही काही काहींना मिळत नाही आहे. आणि पैसा मिळतो आहे, पैसा येतो आहे, पैसा जातो आहे. पण त्यामध्येही असा एक मोठा एक घटनाक्रम आहे की पैसा मिळाल्यानंतर त्या पैशाचं आपण कसं साचा करावा, कसा साठावा किंवा त्याचं ग्रोथ कशी करावी, तो एक तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. माहिती आहे की ते कमी याच्यामधून तुमचा ग्रो काय होणार आहे. जे काय खाणं पिणं आहे, जो काय खर्च आहे तोच खूप आहे. त्यामुळे त्याचा ग्रो होण्याचं काही असं हे नाही. मला मान्य आहे सगळं, मी काही त्याच्याबद्दल दुमत नाही करत आहे. पण एक सांगायचं असं की एखादा असा एक मार्गदर्शक निवडा की जो तुम्हाला जेवढं होईल तेवढं, म्हणजे भविष्यात तुमचा जो पैशाचा जो काही एक किंमत आहे ना पैशाची, आज 60,000 आहे, त्या भविष्यात पण त्याची 60,000 जी व्हॅल्यू आहे तर उद्या त्याची 30,000 होई नाही एवढी काळजी घ्या. अशा ठिकाणी पैसा गुंतवा, अशा ठिकाणी त्याचं संगोपन करा की जेणेकरून ती 60,000ची 80,000 किंमत होईल त्या पैशाची, असं व्हॅल्युएशन होईल. हा मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवा. तुम्ही बँकेत पैसे ठेवतायत, त्या बँकेचा काय उपयोग आहे तुम्हाला सांगू. बँकेचा उपयोग असा आहे की ते फक्त तुमच्या पैशांवर त्यांची ग्रोथ करतात. तुम्हाला त्याचं काही मिळत नाही. तुम्हाला फक्त त्याचा उरला सुरलेला जो काही गाभा असतो ना तो मिळतो. त्याच्यामुळे तुमचं ग्रोथ पैशाची होणं मुश्किल आहे. कारण आज इन्फ्लेशन रेट बघितलं तर 10 ते 15% जातो आहे. त्यापुढेही जास्त जाईल, कारण परिस्थिती चांगली नाही आहे. बांगलादेशमध्ये जे काही प्रकार झाले आहेत, पाकिस्तानमध्ये जे काही प्रकार होतात आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण त्या मनाने खूप जरा सुखी आहोत. पण ठीक आहे, बघूया ही परिस्थिती आपल्याला येऊ नये या प्रकारे आपल्याला आपलं जीवन व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. म्हणून जरा एखादा मार्गदर्शक घ्या जो तुम्ही त्याला भरोसा करू शकाल आणि ज्याच्यामुळे तुमच्या पैशाची व्हॅल्यू कुठे कमी होता कामा नये एवढी काळजी घ्या. बाकी काय नाही, एवढंच बोलत होतं आज. नमस्कार, बाय बाय.